मुंबईतील प्रसिद्ध जुहू चौपाटी गेल्या 33 दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य तसंच आहे। महापालिका प्रशासनाचा स्वच्छतेचा दावा पूर्णपणे फसवाय। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेक दरम्यान या किनाऱ्यावर प्लास्टिक, टाकाऊ वस्तू आणि कचऱ्याचे मोठे ढीग सापडलेले आहेत। पाहूया। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य कायम। लोकशाही मराठीचा चौपाटीवर सातत्याने रियालिटी चेक। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर तरी पालिका जागी होणार का? महापालिकेचे दावे कागदावरच, महापौरांची ही दांडी। गेल्या महिन्याभरापासून चौपाटीवरील परिस्थिती अत्यंत बिकट झालीय। महापालिकेकडून किनारे स्वच्छ राखण्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष वास्तव मात्र वेगळं आहे। सलग 33 दिवस उलटूनही किनाऱ्यावरील पूर्ण कचरा उचलला नाही। कचऱ्याच्या ढिगांमुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय। पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न। बिकट परिस्थिती असतानाही महापौरांचं या प्रश्नी दुर्लक्ष। पालिकेच्या दिरंगाईबाबत स्थानिकांमधून तीव्र संताप। देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय। या राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता पालिका प्रशासन आता तरी झोपेतून जाग होऊन जुहू चौपाटीची पूर्ण स्वच्छता करणार का, असा सवाल तिथं येणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। यावरती चौपाटीवरती मॉर्निंग वॉक करायला येणाऱ्या सर्वसामान्यांची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मिळतोय 33वा दिवस उजळलेला आहे लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा। निश्चितच हा कचरा काढला जातो, पण कशा पद्धती हा कचऱ्याचा डोंगर या ठिकाणी रचला जातो हे देखील आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहिली नाहीये। इथे जे दर दिवशी मॉर्निंग वॉक करणारे सर्वसामान्य आहेत, आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज नेमकी काय परिस्थिती? तुम्ही गेले 33 दिवस येताय, ही गोष्ट एकदम ग्रेट आहे। असं 33 दिवस टेक देऊन एक काम घेणं आणि त्यात समजा काही पाहिजे तसा रिझल्ट मिळत नसेल तरी आपण बरोबर आपलं काम करत राहणं, याबद्दल तुमचे धन्यवाद चॅनलचे। मला गेल्या आठवड्यात तुमच्या प्रयत्नांमुळे बऱ्यापैकी कचरा उचलण्याचं काम झालंय असं वाटतं, होतंय असं वाटतं। पूर्ण हा ढीग बीचवर होता आणि त्यामधनं चालता यायचं नाही, एवढंच नाही त्यात दलदलीत फसल्यासारखं व्हायचं, तर तो आता ढीग त्यांनी उचलून बाजूला केलाय। फक्त एवढंच बघायला पाहिजे की पुन्हा दो पाऊस आला तर पावसाबरोबर किंवा समुद्राच्या भरतीच्या वेळेला तो पुन्हा आत वाहून जाता। देखिए हम ही नहीं आ रहे हैं, बहुत लोग यहाँ से आ रहे हैं, जैसे कुछ फॉरेन से भी आ रहे हैं, तो वहाँ पे जो हम लोगों की इमेज बन रही है वो बहुत खराब बन रही है। तो इनको जैसे जो टूरिस्ट प्लेस हैं उन सब चीजों को साफ सफाई। पर्यटनाचं प्रमुख केंद्र असलेल्या जुहू चौपाटीची ही अवस्था प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुरावा आहे। स्वातंत्र्य दिनापूर्वी तरी हा किनारा चकाचक केला जातो का, यावर लोकशाही मराठीची विशेष नजर असणार आहे। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।